नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहेत. आजच्या ठळक बातम्या. दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटू लागले. उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा भेटले. आदिवासी भगिनींकडून मंत्री गोगावले यांना भाऊबीजेची ओवाळणी. खेड शहरातील रस्त्यांवर भाजपने केले पाण्याचे शिंपण. चोंडी येथे बैल जोड्यांसह दिवाळी आणि बळीप्रतिपदेचा आनंद लुटला. पोटापाण्याची सोय करण्यासाठी मेंढपाळ निघाले परगावी. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे गेल्या 3 ते 4 महिन्यात दोघांनी तब्बल 7 ते 8 वेळा गुप्त आणि औपचारिक अशा पद्धतीने भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या 3 ते 4 महिन्यात दोन्ही बंधू 7 ते 8 वेळा एकत्र आले आहेत. 20 वर्षे एकमेकांचं तोंड न पाहणारे दोन्ही भावांच्या मनोमिलनामुळे महाराष्ट्राचे राजकारण पार ढवळून निघालं आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत युती करणार म्हणजे राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार याची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने आपण राज ठाकरेंसोबत निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर करून राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे आता उद्धव आणि राज महाआघाडीसोबत राहतात की शिवसेना आणि मनसेची युती करून एकत्र निवडणुकीला सामोरे जातात हे पाहणं उत्सुकतेचं आहे. भाऊबीजेच्या सणानिमित्ताने आज मतदारसंघातील आदिवासी भगिनींनी मंत्री भरत गोगावले यांना ओवाळणी केली. पारंपरिक रीतिरिवाजानुसार करण्यात आलेल्या या ओवाळणी कार्यक्रमात भगिनींनी आपल्या हातांनी मंत्री गोगावले यांना टिळक लावून आरती करून ओवाळणी केली. यावेळी आदिवासी भगिनींनी परत बागेतील केळी आणि विविध भेटवस्तू देऊन आपुलकी व्यक्त केली. मंत्री भरत गोगावले यांनीही या भगिनींच्या प्रेमळ भावनेचा सन्मान करत त्यांच्या सुख समृद्धीची शुभेच्छा दिल्या. गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत राहू असा विश्वास यावेळी मंत्री गोगावले यांनी व्यक्त केला. ग्रामीण आणि आदिवासी भागांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा शब्द त्यांनी दिला. गोगावले यांनी त्यांची सखी बहीण राहत असलेल्या किये गावात जाऊन भाऊबीज साजरी केली. खेड शहरातील रस्ते बिकट स्थितीत असून शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिकांना त्यामुळे अस्थमाचा आजार बळावत आहे. दुकानात घरात धुळे आणि प्रदूषण झाले आहे. यामुळे नगर परिषदेचे लक्ष नाही. त्यामुळे दिवाळीच्या पाडव्यालाच भारतीय जनता पार्टीतर्फे खेड शहरातील रस्त्यावर पाण्याच्या टँकरने पाणी मारले. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते वैभव खेडेकर यांच्या संकल्पनेतून वैजेश सागवेकर, रहीम साहिबले, मिलिंद नांदगावकर, प्रशांत बारटक्के यांनी प्रत्यक्ष हजर राहून रस्त्यावर पसरलेल्या धुळीवर पाण्याचे शिंपण केले. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. अलिबाग तालुक्यातील चोंडी येथे भारतीय सांस्कृतिक परंपरेचा शेतकरी वर्गाचा मोठा सण म्हणजे बळीप्रतिपदा या सणानिमित्त बहुसंख्य बैलगाडी चालक मालक तसेच घोडागाडी चालक मालक आपल्या बैलजोडी, खिल्लारी जोडी आकर्षक सजवून या बळीप्रतिपदा या भव्य सणानिमित्त बैलगाड्या हौशीने फिरवून दिवाळी सणाचा आणि बलिप्रतिपदेचा आनंद घेतात. नमस्कार. आपल्याला कल्पना असेल महाराष्ट्रातील हा कोकण विभाग आणि ह्या कोकण विभागातल्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील हे चोंडी गाव या इथल्या पंचक्रोशीमध्ये ही जी परंपरा आहे ही अनेक वर्षांपासून चालू आहे. मला देखील आठवत नाही, माझ्या जन्माच्या आधीपासून पण ही परंपरा चालू आहे. आणि ही परंपरा काय आहे तर आम्ही सर्व आपल्याला माहिती असेल हा शेतीप्रधान आपला भाग आहे आणि त्याच्यामध्ये भातशेती प्रामुख्याने भातशेती केली जाते, इतर पिकं घेतली जातात. पण ज्या शेतीच्या नंतर ज्या वेळेला बैलांना पुन्हा आपण चांगले सजून त्यांना आपण त्यांची पूजा करून आज बलिप्रतिपदेच्या दिवशी त्यांना आपण शर्यतीसाठी तयार करत असतो. आणि सर्व शेतकरी बांधव असेल, बैलगाडीचे मालक असतील, रसिक असतील, चालक असतील, हे सर्वजण या विभागामध्ये आपल्या बैलगाड्या सजवून, कारण हा चोंडी नाका जो आहे हा प्रमुख नाका आहे अलिबाग तालुक्यातील मोन या इथे ते सर्वजण घेऊन येतात. आपल्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी आपले पालन पोषण होण्यासाठी मेंढर निघाली राखणदार यांच्या बरोबर परगावी. खंडेरायाच्या जेजुरी परिसरात असलेल्या मोर्टी या गावातून 300 मेंढरं, बकऱ्या, बोकड यांच्यासोबत आपला तांडा घेऊन मेंढपाळ चारा आणि पाण्याच्या शोधात कोकणात येऊ लागले आहेत. आपल्या परिसरात कायमच दुष्काळ सदृश्य परिस्थिती असते. पावसाच्या हंगामात आपल्या परिसरात कसा तरी गुजारा करून राहतात. जसा पाऊस हंगाम संपत आला की कोकणच्या दिशेने हा तांडा दऱ्या खोऱ्यातून, पावसा पाण्यातून, जंगलातून वाट काढत कोकणाकडे येत असतात. यावेळी या मेंढ्या, बकऱ्या यांच्यासोबत त्यांच्या राखणदार श्वान असतोच. एक नाही, दोन नाही, 6 श्वान या तांड्याबरोबर चालत होते.
इतर हिंसक प्राण्यांपासून त्यांचे रक्षण ते करतात। घर सोडून 17 दिवस झाले, गावचा आणि घराचा पत्ताच नसतो। सणवार हे कधीच त्यांना माहीत नाही, अशी माहिती खंडू वेरू मांगोळे या मेंढपाळ यांनी दिली। आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी गावाकडे प्रस्थान होईल असे सांगून आम्ही मेंढपाळ राखणदार आहोत, मालक नाही। मालक हे 8 ते 10 दिवसांनी येऊन विचारपूस करतात, मेंढ्यांची मोजदाद करतात असं त्यांनी सांगितले। निघतो तर आम्ही आपलं आज इथं तर उद्या तिथं परवा तिथं, म्हणजे आमची वाट चालत राहते। तर कमीत कमी आम्हाला 17-18 दिवस आपलं पाय लागलं। आम्ही मग तिकडं पनवेल साईडला, पुन्हा उरण साईडला, पुन्हा काल्या साईडला, म्हणजे आम्ही 12 महिने असंच ह्या गावाची त्या गावाला, पुढचा गाव असं, म्हणजे आपलं बकऱ्यासाठी जसा बकऱ्याचा पोट भरला असं त्याच्या मागं आपण फिरतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।